नमस्कार. सँडविच खूपदा बनवले असतील, पण असं सँडविच तुम्ही कधीच बनवलं नसेल. अगदी झटपट आणि प्रोटीन पॅक नाश्ता असेल ना, तर सगळेच खुश होतील. तर त्यासाठी एक ॲवोकाडो घेतला आहे आणि तो पूर्ण पिकलेला असावा. व्यवस्थित कट करून घ्यायचा, त्याचा गर मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे. त्याच्यासोबतच लिंबू रस घालायचं आणि चीज क्यूब घालायचे आहे. हिरवी मिरची घालायची, कोथिंबीर घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान असं वाटण तयार करून घ्यायचं. आता काही दिवसांपूर्वी चिकन व्हेज कबाबची रेसिपी मी शेअर केली होती. तेच हे कबाब आहेत जे मी डीप फ्रीजमध्ये 1-2 महिने स्टोअर करते. तर हे कबाब कसे बनवले त्याची रेसिपी लिंक खाली देत आहे. तर पॅनला तूप किंवा बटर लावून घ्यायचं आणि नाही का हे कबाब त्याच्यावर ठेवून दोन्ही बाजूनी छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे. आता ॲवोकाडो चीज डिप आपण ब्राऊन ब्रेडला लावून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या ब्रेडला तुमच्या आवडीचा कोणताही सॉस तुम्ही लावू शकता. सकाळी बऱ्याचदा घाईच्या वेळेत नाही का नाश्ता बनवायला वेळ नसतो ना, तेव्हा तुम्ही ह्या कबाबचा अशा पद्धतीने वापर करू शकता आणि मुलांना असं प्रोटीन पॅक नाश्ता नाही का सकाळी सकाळी देऊ शकता. आता फ्राय करून घेतलेले चिकन व्हेज कबाब त्याच्यावर ठेवायचे. त्याच्यावर चीज किंवा नाही का इथं सॅलडचाही वापर तुम्ही करू शकता. चीज अवॉइड करायचं असेल तर त्यावरून आपण थोडंसं नाही का ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स लावलं आहे मुलांच्या आवडीप्रमाणे आणि मस्त असं बटर किंवा तूप लावून नाही का दोन्ही बाजूंनी क्रिस्पी होईपर्यंत हे शेकून घ्यायचं आणि तयार आहे ॲवोकाडो चिकन व्हेज कबाब सँडविच. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो देखील करायला विसरू नका. धन्यवाद.